मित्रा, नेपाळला त्यांची वीज बांगलादेशाला विकायची होती। त्यासाठी त्यांना भारताची ग्रीड सिस्टम हवी होती। पण या दोन्ही देशांनी भारताविरुद्ध जी भूमिका घेतली ते पाहून भारताने थेट नाही म्हणून तोंडावरती दार बंद केलं। दुसरीकडे भारताला AI आणि डेटा सेंटरसाठी प्रचंड विजेची गरज लागणार आहे। यासाठी सरकारी पैसा पुरेसा नाही, म्हणून रिलायन्स 1.44 लाख कोटी, अदानी 1.3 लाख कोटी आणि टाटा 91,000 कोटी यांसारख्या कंपन्या स्वतः कर्ज काढून मोठा कॅपेक्स करतायत आणि देशाचं इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करतायत। अरे नेपाळ आणि बांगलादेश वाल्यांनो, आधी भारताच्या नावाने खडे फोडणार आणि मग दादा थोडी लाईन द्या ना म्हणून भीक मागणार। पण आता भारताने डायरेक्ट मेन स्विच बंद करून टाकला आणि जे लोक टाटा, अदानी, रिलायन्सला नावे ठेवतात त्यांना आता समजेल की देशामध्ये मोठे प्रोजेक्ट्स उभे करायला एवढ्या मोठ्या कंपन्यांचीच ताकद लागते। उद्या AI आला तर आपला भारत जगात बॉस बनेल, हे नक्की। तुम्हाला यावर काय वाटतं? तुमचे मत खाली कमेंट मध्ये नक्की सांगा। आपण व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।